डिलिव्हरी झाली, ट्विन्स मुलं झाली आणि मुलं हळूहळू मोठी होऊन आता 1.5-2 वर्षाची पण झाली. तरी सुद्धा घरातले म्हणतात की थांब, कशाला एवढी काय घाई आहे, मुलं थोडी मोठी होऊ देत, मग कर मग कर. पण मुलं मोठी होणार आहेत, पण आपलं आयुष्य तर थांबणार नाहीये, आपलं वय तर थांबणार नाहीये. एकदा जर तुमच्या हातातनं तुमचं आयुष्य, तुमचं वय, तुमची वेळ जर निघून गेली तर ती पुन्हा येणार नाहीये. मग मुलं मोठी होण्याची वाट कशाला बघायची. त्यामुळेच मी ठरवलं की नाही, माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की मी घरातलं करून, मुलांचं करून, माझं स्वतःसाठी मी काहीतरी करेल. ही इच्छाशक्ती माझ्याकडे आहे आणि म्हणूनच मी सुरुवात केली. थोडंसं त्रास होतो, थोडेसे पेशन्स संपतात, थोडंसं कष्ट घ्यावं लागतं, पण इट्स ओके. फुकट तर कुठली गोष्ट मिळत नाही. कष्ट तर प्रत्येक गोष्टीसाठी घ्यावेच लागतात, नाही का. मुलं मोठी होण्याची वाट का बघायची. मुलं मोठी होणार, पुन्हा त्यांचं शिक्षण पाणी सुरू होणार, पुन्हा त्यांचा अभ्यास सुरू होणार, या गोष्टी चालूच राहणार आहेत. मग आपण का थांबायचं, बरोबर ना. तुमची स्टोरी माझ्यासारखीच असेल ना, तर तुम्ही सुद्धा सुरुवात करा स्वतःसाठी. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी सुरुवात करणार आहात, ती सुरुवात तुमच्या मुलाबाळांसाठी आणि तुमच्या घरासाठी सुद्धा असणार आहे. त्यामुळे थांबायचं नाही, सुरुवात करा आणि स्वतःला ग्रो करा.